आपलं स्वागत नमस्ते महाराष्ट्रामध्ये। आणि आता बातमी आहे, सत्तेसाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये येऊ शकतात असा दावा भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलाय। ते भाजपात आले तर त्यांचं स्वागतच आहे असंही चिखलीकर म्हणाले। आम्ही पक्ष फोडत नाही असंही ते म्हणालेत। तर अशोक चव्हाण यांचा साखर कारखाना तोट्यात आहे, त्यामुळे सरकारने त्यांना मदत करण्याची भूमिका घेतली अशी चर्चा आहे। अशातच सत्तेसाठी अशोक चव्हाण भाजपात येऊ शकतात असं चिखलीकरांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा टाकण्यासाठी अनेक लोक लाईनला लागून आहेत आणि त्याच्यामध्ये नांदेडच्या काही काँग्रेसच्या नेत्यांचा नावाचा उल्लेख त्यांनी केला। मला वाटतं की ही बाब फार जुनी आहे, कारण मी 1 वर्षाच्या पूर्वीच सांगितलं होतं की अशोकराव चव्हाण जर भारतीय जनता पक्षात आले तर त्यांचं स्वागत आहे। राज्यातली सगळी दुकानं आणि आस्थापनांवरील पाट्या या मराठी अक्षरात लावाव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत। त्यानंतरही अमरावती पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या बुलढाण्यातील दुकानावरती इंग्रजी पाटी असल्याचं समोर आलं होतं। लोकप्रतिनिधीकडूनच न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्यानं मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आणि ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। त्यानंतर आमदार धीरज लिंगाडे यांच्या दुकानावरील इंग्रजी पाटी काढून टाकण्यात आली। छत्रपती संभाजीनगरात शिकत असलेल्या आफ्रिकेतील सुदान इथल्या तरुणानं 15 वर्षांच्या 2 मुलांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय। 21 डिसेंबरला रात्री 9 वाजता शहरातील N12 परिसरातील शिवछत्रपती नगरामध्ये हा प्रकार घडला। संशयित आरोपी ओसामा अली युसुफ अहमद याच्यावरती सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली आहे। आरोपी विदेशी असल्यामुळे पोलीस गांभीर्याने हे प्रकरण हाताळत आहेत। दरम्यान या घटनेला काही दहशतवादी कनेक्शन आहे का याचा देखील तपास ATS कडून सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिटी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धार्मिक भावना दुखावल्याबद्दल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये सुदानी नागरिक असून तो एका महाविद्यालयामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या तो शिक्षण घेत आहे आणि त्यावर पोलीस अजून तपास करत आहे। आणि ATS या दोन्ही संस्थांचे सुद्धा प्रतिनिधी आमच्यासोबत तपासासाठी उपस्थित होते। तर अजून आम्ही त्यात इन्व्हेस्टिगेशन करत आहोत। लवकरच आम्ही पुढचे जे काही धागेदोरे मिळाले आपल्याला कळवू। आमची गृहमंत्री साहेबांकडे आता मागणी अशी असणार आहे की हे कोणत्या एकट्या दुकट्याचं काम नाही आहे, याच्या मागे कोणती तरी मोठी संघटित शक्ती आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे। आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये अशा घटना भरपूर घडतात आणि छत्रपती संभाजीनगर हे त्याचं केंद्रबिंदू या ठिकाणी होतं आहे। आमची विनंती असणार आहे की अशा नीच प्रवृत्तीला या जिल्ह्यामध्ये जेवढं असेल तेवढं ठेचण्याचं काम या ठिकाणी पोलीस प्रशासनाने करावं आणि तसा आदेश गृहमंत्र्यांनी द्यावा। पुढची बातमी पाहूयात। नंदुरबारच्या सारंगखेडा इथल्या घोडे बाजारात विविध करतब दाखवणारे घोडे अश्वशौकीनांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात आणि असाच एक यंदा घोडा आहे जो डान्सर सूर्या घोडा आहे। 1-2 नव्हे तर तब्बल 18 प्रकारची नृत्य त्याला अवगत आहेत किंवा नृत्य प्रकार अवगत आहेत आणि असा असलेला हा सूर्या आपल्या लीलया नृत्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय। पंजाबी जातीचा 15 वर्षीय पांढरा शुभ्र आणि रुबाबदार दिसणारा हा सूर्या घोडा आपल्या नृत्याविष्कारानं सर्वांनाच अचंबित करतोय। मध्य प्रदेशच्या बडवाणीच्या सूर्या स्टड फार्मच्या बंटीभाईंचा हा घोडा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय आणि या सूर्या घोड्यानं नृत्यामध्ये 2019 मध्ये चेतक फेस्टिवलचं पहिलं पारितोषिक सुद्धा पटकावलेलं होतं आणि हा घोडा इथे विकण्यासाठी नव्हे तर प्रदर्शनासाठी आणल्याचं त्यांनी सांगितलं। सारंगखेड़ा महाराष्ट्र में एक ऐसा मेला है जो पूरे इंडिया में बहुत प्रसिद्ध मेला है, जहाँ से इंडिया के सभी जगहों के पूरे ऑल ओवर इंडिया के घोड़े यहाँ पर आते हैं
और घोड़ों को यहाँ पर एक पहचान मिलती है सेलिब्रिटी जैसे, जैसे बॉलीवुड में हीरो होने को पहचान मिलती है, वैसे यहाँ पर घोड़े होने को पहचान मिलती है। सारंगखेड़ा की वजह से हमारे सूर्या घोड़े का बहुत नाम है, जिसकी वजह से जितने भी अश्व जगत के हैं इंडिया में हमको सब जानते हैं। तर या त्या संपूर्ण राज्यभरातल्या घडामोडी आपण सविस्तर रूपात जाणून घेतल्या। यानंतर आपण बुलेटिन